तर असं आपण कन्सिडर केली आहे त्याच्यामध्ये. खरं दुसरं एक महत्त्वाचं कॉम्बिनेशनही पाहायला मिळतंय. बरं, एका बाजूला 2017 मधील जे निवडून आलेले सगळे उमेदवार होते ते कोण कोण होते याची यादी देखील तुम्ही आमच्याबरोबर पाहू शकता. यांना तिकीट मिळतं का, त्यांचं लॉबिंग त्यांच्या पक्षाकडे सुरू आहे का, हे देखील आपण एका बाजूला पाहू शकता. तर दुसरी आणि आणखी एक शक्यता ती म्हणजे भाजप आणि शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असा जर ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप शिवसेना सामना रंगला तर त्याचा निकालावरती काय परिणाम होऊ शकतोय ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर यावेळेचा आता सेकंड कॉम्बिनेशन काय होतंय, भाजप आणि शिवसेना एकत्र विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विरुद्ध इतर अशी लढत जर झाली त्या ठिकाणी, हे जर कॉम्बिनेशन झालं तर काय घडू शकतंय बघा. टक्केवारी सांगते भाजप शिवसेना एकत्र लढली तर 45% म्हणजे 133 जागा भाजप शिवसेना जी आहे म्हणजेच शिंदेंची शिवसेना तर इतकी जागा ते राखू शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अधिक मनसे केलं 37% जागा म्हणजे 70 जागा ते या ठिकाणी राखू शकतात. काँग्रेस 13% म्हणजे 17 जागा, अजित पवारांचा गट 1%, शरद पवारांचा गट 1%, MIM आणि सपा अशा प्रकारची आपण आकडेवारी पाहतोय. फार फरक नाही, 1-1-5 अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतंय. म्हणजे खरी लढत जर आपण भाजप शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर ठाकरे ब्रँड काय करू शकतोय. सुनीलजी मला सांगा, ठाकरे ब्रँडकडून असलेल्या अपेक्षा आणि एकत्रितपणे सुरू असलेली कामं आपण पाहतोय. दिवाळी अगदी तोंडावरती आलेली, दीपोत्सवाला स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला जाणार आहेत. काय दिवे लागणार असं आपल्याला वाटतं? नाही, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर युती झाली म्हणजे आपण काय पॅरामीटर ठेवला होता त्याच्यामध्ये, भाजप शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा प्लस मनसे आणि काँग्रेस वेगळी अशी लढत झाली तर त्या कंडिशनमध्ये भाजप शिवसेनेला 45% म्हणजे भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी आपण असेल मनसे वेगळं धरलं होतं, 2% अधिक भाजप शिवसेना मिळत होते 47%, ती आता मिळत आहेत 45% आणि ती 2% मतं उबाठा आणि मनसे यांच्याकडे जाताना दिसत आहे. परंतु काँग्रेस वेगळी लढली, तिची त्यांना 13% मतं जशाला तसे मिळत आहेत. उबाठा प्लस मनसे 37% आणि फक्त 70 जागा. म्हणजे आमचं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व मनसे हे एकत्र जर लढले आणि काँग्रेस वेगळी लढली तर पूर्णतः वन साइड निवडणूक आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमध्ये पाहायला मिळेल आणि भाजप शिवसेनेचा महापौर किंवा सत्ता त्यांच्या हातात अगदी सहज जाईल असं स्पष्टपणे यावरून दिसतंय. बरोबर आहे. आता तिसऱ्या शक्यतेकडे आपण वळूयात सुनीलजी. दुसरी शक्यता तर आपण एक्सप्लेन केलेली आहे. तिसरी शक्यता किंवा तिसरं राजकीय समीकरण काय असू शकतं? महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि त्याला मनसेच्या इंजिनची जर साथ मिळाली तर काय घडू शकतं? मुंबई महापालिका निकालात ती तिसरी शक्यता आपण आता ओपिनियन पोलच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते काय घडवू शकतं त्यावरती एक नजर टाकूया. आता यावेळेला ही तिसरी शक्यता काय आहे? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अधिक मनसे अशी लढत झाली म्हणजे महाविकास आघाडीला जर मनसेचं बळ मिळालं, इंजिन लागलं, जसं आपण बघतोय की निवडणूक आयोगाकडे जाताना मनसे महाविकास आघाडी सोबत दिसून येते. पक्ष आणि आघाडीचा जर विचार केला आपण टक्केवारी 48% ती महायुतीकडे. महायुतीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहे हे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 133 जागा ते राखू शकतात. मात्र महाविकास आघाडीला जर मनसेची साथ लाभली 47%, केवळ 1%चा फरक त्या ठिकाणी म्हणजे 106 जागा महाविकास आघाडी आणि मनसे राखू शकते. अपक्ष त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, MIM, सपा आणि आभासे यांच्यामध्ये काय होऊ शकतं ते आपण पाहतोय. सपा त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. 6 जागा ते राखू शकतात. म्हणजे हा डिफरन्स भरून काढण्यासाठी काय घडू शकतं याचा आपण प्रेडिक्शन यावेळेला करतोय. सुनीलजी, प्रेडिक्शन संदर्भामध्ये बोलत असताना हे देखील एक डेडली कॉम्बिनेशन होण्याची शक्यता केवळ आपल्याला पाहायला मिळते. मात्र याचा कितपत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जाणवू शकतो? काय तुमचं प्रेडिक्शन यावेळेला सांगताय? ओपिनियन पोल मुंबईकरांनी दिलाय. छोटीशी दुरुस्त आहे त्याच्यामध्ये. 133 नाही 113 हवेत तिथं. 133 नाही 113. म्हणजे आपल्याकडे आकडेवारी कशी आहे, 48% महायुतीला मतं मिळतील, त्यांना त्या ऑगस्टमध्ये 113 जागा मिळतील. बरोबर. मविया प्लस मनसे म्हणजे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्लस मनसे 47% आणि 106 म्हणजे फक्त 7 जागांनी महायुती आघाडीवर असेल. परंतु MIM 1 जागा, सपा 1 आणि अखिल भारतीय सेना म्हणजे गीता गवळी या असे हे असतील 6. सपा हा महाविकास आघाडीचा भाग आहे म्हणजे ते तिकडे जातील म्हणजे 112. 1 जागा MIM ती भाजप शिवसेनेच्या विरोधात जाणार म्हणजे 113 असं गणित सध्या असू शकतं इथं सद्यस्थितीमध्ये. इंटरेस्टिंग आहे जर मनसे
प्लस महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असे एकत्र येऊन जर निवडणूक लढली तरच इथं चुरशीची लढत होईल. अन्यथा सद्यस्थितीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे यांचं पारडं जड दिसतंय स्पष्टपणे महानगरपालिका. बरोबर आहे सुनीलजी, तुम्ही जसं म्हणालात की 113 जागा या त्या ठिकाणी या महायुतीला मिळू शकतात आणि त्यानंतर 106 जागा ज्या आहेत त्या मनसे आणि महाविकास आघाडी जर एकत्र आली तर डिफरन्स अतिशय कमी आहे, केवळ 1% आहे. मात्र महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो गीता गवळी यांच्या निमित्तानं गेम चेंजर ठरताना दिसतो का? 113-113 अशा प्रकारचं जर समीकरण मुंबईकरांना पाहायला मिळालं तर काय घडू शकतं या संदर्भातलं तर आपण आपलं प्रेडिक्शन दाखवलेलंच आहे. मात्र बृहन्मुंबई महापालिकेचा विचार करता त्याचा विस्तार आणि आर्थिक गणितं फार मोठी असतात. ही गणितं समजून घेत असताना विधानसभा निहाय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा आमचा ओपिनियन पोल काय सांगतोय जाणून घ्या एका छोट्याशा ब्रेकनंतर.